Hello friends, welcome back. Students, in the previous video, we have learned about the bridge course, specifically the bridge course of English subject. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयाचा ब्रिज कोर्स कसा आहे, त्याची रचना कशी आहे. We learned about the structure of the bridge course in English, and from this video we are going to learn the actual activities. आणि या व्हिडिओपासून आपण प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटींना सुरुवात करणार आहोत. सो द फर्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 1, अँड द इम्पॉर्टंट थिंग अबाउट इट इज विच इज गिवन इन द फर्स्ट पार्ट, दॅट इज लर्निंग आउटकम्स ऑर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. म्हणजे ही कृती अभ्यासल्यानंतर आपण काय शिकणार आहोत, आपल्याला काय शिकायचं आहे, आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय काय आहे, हे अगदी पहिल्याच पार्टमध्ये सांगितलेलं आहे आणि ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. लेट्स सी व्हॉट इज द आउटकम. फर्स्ट आउटकम. द फर्स्ट आउटकम इज अंडरस्टँड्स, रिसाइट्स, एन्जॉयज अँड शेअर familiar songs, poems effectively. It means the learner will be able to do this. म्हणजे जो अध्ययन करेल, जो शिकेल, ही कृती शिकल्यानंतर, ही कृती अभ्यासल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या ओळखीची या गीतासारखी इतर गीते समजणे, म्हणणे, इतरांना सांगणे आणि त्याचा आनंद घेता येणार आहे. हे उद्दिष्ट आहे. देन द सेकंड आउटकम इज पार्टिसिपेट इन रेसिटेशन कॉम्पिटिशन. म्हणजे गायन स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग घेता येणार आहे. गायन स्पर्धेत तुम्ही सहभाग घेऊ शकतात. हे या कृतीचं दुसरं उद्दिष्ट आहे. नाव द सेकंड पार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी इज इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर. सो दिस पार्ट इज नॉट युजफुल फॉर यू. या पार्टशी तुमचा संबंध नाही, हा तुम्हाला काही एक उपयोगाचा नाही. सो वी विल नॉट डिस्कस अबाउट इट. द नेक्स्ट पार्ट इज इम्पॉर्टंट फॉर यू अँड दॅट इज इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सूचना. ह्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. काय सूचना आहेत? द फर्स्ट, लिसन अँड रिसाइट द पोएम ऑर सॉन्ग विथ ॲक्शन. आता या ठिकाणी तुम्हाला ही कविता किंवा गीत जे काही कृतीचं आहे ते कृतीयुक्त गीत ऐकायचं आहे आणि गायचं पण आहे. नाव लिस्निंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वॉट एव्हर बेटर यू लिसन, दॅट मच बेटर यू विल बी एबल टू प्रोड्यूस. जितकं चांगलं तुम्ही श्रवण कराल तितकंच चांगलं तुम्हाला बोलता येईल. द सेकंड इन्स्ट्रक्शन इज फॉर यू, दॅट इज मेक ओन पोएम बाय चेंजिंग वर्ड्स अँड रिसाइट विथ ॲक्शन. म्हणजे जी काही कविता असेल त्या कवितेतले शब्द बदलून तुम्हाला तुमची स्वतःची कविता तयार करायची आहे आणि ती कृतीसह सादर पण करायची आहे. नाव द नेक्स्ट पार्ट, दॅट इज ॲक्च्युअल लर्निंग ॲक्टिव्हिटी. नाव टीचर रिसाइट्स द सॉन्ग विथ ॲक्शन. नाव यू हॅव गिवन हिंट हिअर. या ठिकाणी तुम्हाला एक हिंट दिलेली आहे. आता शिक्षक कृतीसह कविता गातील. आता मागच्या वर्षी ही कविता आपण घेतली होती आणि या ठिकाणी तुम्हाला हिंट दिलेला आहे. इथून जर तुम्ही ही तुमच्याकडे PDF असेल आलेली, इथं गेलात तर दीक्षा ॲपवर या ठिकाणी तुम्हाला या इयत्ता 6वीची कविता या ठिकाणी ओपन होईल किंवा या कृतीशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपण ती कविता घेणारच आहोत. ती कविता आधी मी तुम्हाला आता गाऊन दाखवतो की जी आपण खाली घेतलेली आहे. ती कविता तुम्हाला चित्र दिसेल आणि मी तुम्हाला ते ॲक्शन तुम्ही बघू शकतात आणि मी तुम्हाला ती कविता गाऊन दाखवतो. नाव हिअर यू कॅन सी द ॲक्शन. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands.
When you are happy and you know it, click your fingers. When you are happy and you know it, click your fingers. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, click your fingers. When you are happy and you know it, tap your friend. When you are happy and you know it, tap your shoulder. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, tap your shoulder. Now, in this way, you can recite the poem. You can recite the poem with action. Now, student listen to the song and recite with action after teacher. Then individually or with teacher. Then you will have to recite this poem. जी कविता तुम्ही आत्ता ऐकली ती कविता पुन्हा बघताना तुम्ही सुद्धा ती म्हणायची आहे आणि कृती करून स्वतः ती सादरसुद्धा करायची आहे. देन टीचर विल शो हाऊ टू रिप्लेस द वर्ड्स अँड सिंग. आता आपण बघितलं की शब्द बदलून कविता कशी म्हटली. दिलेली कविता खाली आहे, पुढे आहे, आपण ती शब्द बदलून कशी म्हटली ते आपण आत्ताच पाहिलं. देन स्टुडंट विल रिप्लेस द ॲक्शन वर्ड्स ऑफ देअर चॉईस अँड रिसाईट इट अगेन. आता विद्यार्थी म्हणजे तुम्ही ही तुमच्या आवडीची कविता जी आहे, तुमच्या आवडीचे शब्द टाकून ही कविता तयार करून तुम्ही ती सादर करायची आहे. नाव लुक ॲट द सॉल्ट ॲक्टिव्हिटी. वी हॅव ऑलरेडी सीन इट. आपण ती बघितलीच, पण या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दिलेलं आहे. ही कविता दिलेली आहे. काय म्हटलं आहे? सिंग द सॉन्ग अगेन युजिंग अदर ॲक्शन्स लाईक सिंग अ सॉन्ग, डान्स अराउंड, नॉड युअर हेड. आता जी कविता मी तुम्हाला म्हणून दाखवली त्याच्यापेक्षा या ठिकाणी वेगळे ॲक्शन वर्ड्स आहेत. हे ॲक्शन वर्ड्स घेऊन आपण ही कविता सादर करायची आहे. आता बघा, हेच जर घेतलं, ही सॉल्ट ॲक्टिव्हिटी आहे, मी ही पुन्हा सोडून दाखवतो. तुम्ही अजून इतर शब्द घेऊन ती कविता पूर्ण करू शकतात. बघा, वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, सिंग अ सॉन्ग, लल्लल्ला. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, सिंग अ सॉन्ग, लल्लल्ला. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, सिंग अ सॉन्ग, लल्लल्ला. म्हणजे अशा पद्धतीचे जे इतर शब्द आहेत ते तुम्ही घेऊन ही कविता शब्द बदलून ॲक्शन वर्ड्स चेंज करून म्हणू शकतात. सो I have solved it for you. Now, practice activity. Play the game Simon Says. आता याच्यासारखीच एक कविता आहे, सायमन सेज. हा खेळ आहे, ॲक्च्युली हा गेम आहे. आणि आता या ठिकाणी टीचर असेल किंवा तुमच्यापैकीच एक जण कोणीतरी लीडर असतो आणि तो लीडर ॲक्शन सांगतो. म्हणजे तो लीडर झाला सायमन. सायमन सेज रन, तर तुम्ही पळायची ॲक्शन करायची आहे. देन स्टुडंट विल डू द ॲक्शन ऑफ रनिंग. सायमन सेज डान्स, त्याने सांगितलं की तुम्ही कृती बदलायची आहे. आणि एक विद्यार्थी त्याला लांब पाठवलेलं असतं. तुमच्यापैकीच एक जण ठरवतो की तुमचा लीडर कोण असेल आणि त्या विद्यार्थ्याला परत बोलवलं जातं आणि राऊंड केल्यानंतर त्याला ओळखायचं असतं की तुमच्यातला लीडर कोण आहे, म्हणजे तुमच्यातला सायमन कोण आहे. असा हा गेम आहे. हा तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. तो गेमसुद्धा तुम्ही खेळू शकतात आणि ॲक्शन वर्ड्स तुम्ही समजून घेऊ शकतात. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे किंवा याला पूरक कृती दिलेली आहे. काय म्हटलं आहे? सर्च मोर ऑनलाईन ॲक्शन सॉंग्स अँड रिसाईट देम विथ ॲक्शन. ही तुमच्यासाठी आहे. तुम्ही ऑनलाईन इतर अजून अशा कृतीयुक्त कविता शोधा आणि त्या सादर करा. देन इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. रिसाईट द सॉन्ग यू मेड विथ ॲक्शन, रेकॉर्ड इट अँड सेंड इट टू युअर टीचर. म्हणजे तुम्ही जी काही कविता ऑनलाईन बघणार आहात, ती शिकणार आहात, तिचे शब्द बदलून म्हणा किंवा ती कविता जशीच्या तशी कृतीसह सादर करा आणि ते रेकॉर्डिंग तुमच्या शिक्षकांना पाठवा. देन 5 नंबर दीक्षा ॲप व्हिडिओ. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन अबाउट इट. मी तुमच्यासाठी हे ऑलरेडी वर जेव्हा लिंक आली, या लिंकवर असं क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी दीक्षा ॲप ओपन होईल आणि याच्याशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. ना द लास्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. नाव व्हॉट डीड यू लर्न टुडे फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी. या कृतीतनं तुम्ही काय शिकलात.
हे महत्त्वाचं आहे. पहिली आणि शेवटची जी ॲक्टिव्हिटी आहे, जे पार्ट्स आहेत ते महत्त्वाचे आहे. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये जे आपण ठरवलं होतं ते इथं पूर्ण झालं की नाही ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आय एम एबल टू रिसाईट माय ओन सॉंग्स कॉन्फिडेंटली विथ ॲक्शन, येस ऑर नो. हे उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे मिळून. येस असेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने शिकलात. नो असेल तर ही ॲक्टिव्हिटी जमेपर्यंत म्हणजे तुम्हाला तुमची जी कविता आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने कृतीसह गाऊ शकतात. आणि जर गाऊ शकत नसाल तर ती गाता येते तोपर्यंत तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. देन सेकंड आउटकम, आय एम एबल टू प्ले गेम सायमन सेज. सायमन सेज हा गेम आहे, तो तुम्हाला खेळता येतो का? येस ऑर नो स्वतःलाच विचारा. जर येत असेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने शिकलात. येत नसेल तर तो गेम म्हणजे ही ॲक्टिव्हिटी जमेपर्यंत तुम्ही ते पुन्हा पुन्हा खेळा, तो खेळ खेळा. थर्ड, आय एम एबल टू पार्टिसिपेट इन सॉन्ग कॉम्पिटिशन्स. म्हणजे जे काही गायन स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता का? हा कॉन्फिडन्स तुम्हाला आला का? आला असेल तर येस म्हणा. आणि जर ह्या तिघही प्रश्नांची उत्तरं येस असतील तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने शिकलात म्हणून समजा. सो हिअर एंड द फर्स्ट ॲक्टिव्हिटी.